नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत। अत्यंत महत्त्वपूर्ण जो व्हिडिओ आहे हा होणार आहे, कारण हा व्हिडिओ आहे एक गर्भवती स्त्रियांसाठी, प्रेग्नेंट महिलांसाठी। बघा, ज्या कोणी प्रेग्नेंट महिला आहेत त्यांना त्वचेच्या अनेक समस्या ज्या आहे प्रेग्नेन्सीमध्ये होत असतात, त्याचबद्दल आज आपण बोलणार आहोत की अशा कोणत्या समस्या आहेत, त्याच्यावर आपण काय करू शकतो, हे खूप महत्त्वपूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे। बघा, आपल्याला काय करायचं आहे, बघा, कोणतीही समस्या होण्याआधी आपली स्किन आपल्याला अलर्ट करत असते, म्हणजेच की संकेत देत असते। त्याच पद्धतीने गर्भवती स्त्रीमध्ये तर अनेक अशा छोट्या छोट्या मुवमेंट होत असतात, अनेक अशा गोष्टी घडत असतात। ते म्हणजे तिच्या पोटामध्ये जे असते अनेक प्रकारच्या हालचाली चालू असतात, त्यामुळे नक्कीच तिच्या स्किनवर, तिच्या शरीरावर वेगवेगळे बदल आपल्याला दिसून येतात। बघा, स्किन केअर जे करणं खूप महत्त्वाचे आहे ते प्रेग्नेन्सीमध्ये जर आपण व्यवस्थित आपली स्किन केअर केली तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचा फायदा होत असतो। बघा, काय होत असतं की जसं पोटाचा आकार वाढत जातो त्या पद्धतीने त्याला खाज येणे, पाठीमध्ये सुद्धा बदल होतात, आपल्या कमरेमध्ये सुद्धा बदल होत असतात। या सगळ्या गोष्टी जेव्हा बदलत असतात तेव्हा एका प्रेग्नेंट स्त्रीला जे आहे अनेक बदल जाणून येतात। आपल्या चेहऱ्यावर मुरूम येणे, चेहरा काळवट पडत जातो, स्किन काळी पडत जाते, त्याच पद्धतीने खाज येते, मुरूम सुद्धा होतो, अनेक प्रकारचे जे आहे ते बदल दिसून येतात। जेव्हा पोटाचा आकार वाढत जातो तेव्हा जे आपली त्वचा असते ती ओढल्या जाते किंवा खूप जास्त प्रमाणात तिचं जे आहे ती मोठ्या प्रमाणात खेचली जाते। त्यामुळे जो आहे जो आपली त्वचा असते त्यातला जो लेयर असतो तो पातळ होत जातो आणि त्यामुळे आपलं पोट खाजवणे किंवा चेहरा खाजवणे किंवा पाठ वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्यावर त्याचा ताण निर्माण होत असते। तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण आपल्या त्वचेची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची, तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात मोठं चांगलं म्हणजे तुम्हाला नारळ पाणी प्यायचं आहे। नियमित नारळ पाणी पिल्याने शरीरात ओलावा निर्माण राहतो व कोणत्याही पद्धतीची खाज जी आहे ती कमी होण्यास मदत होते, डायरेक्ट बंद होत नाही। त्याच्यामुळे तुम्हाला सतत पाणी पित राहायचं आहे। खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही पाणी पिलं तर तुमची स्किन ड्राय होणार नाही, त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्रेग्नेन्सीमध्ये फायदा होऊ शकतो। तर सगळ्यात आधी आंघोळीला जेव्हा आपण जात असतो किंवा स्नान करत असतो त्यामध्ये आपण कडक पाण्याचा यूज करतो। जर कडक पाणी आपण वापरलं तर आपल्या स्किनमध्ये खाज येणे किंवा अनेक जे प्रॉब्लेम आहेत ते निर्माण होत असतात। तर ते होऊ नये त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर एका वाटीमध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे, दुधामध्ये दही टाका, दह्यामध्ये जे आहे तुम्हाला 2-3 थेंब जे आहेत ते तुपाचे घालायचे आहेत आणि त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या मध सुद्धा घालून तुम्हाला हे मिश्रण छान पद्धतीने तयार करायचं आहे। आणि ही रेमेडी खरंच खूप चांगली आहे। हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे जी तुमची स्किन फाटत चाललेली आहे किंवा क्रॅश पडत जातात तर ते थांबवण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ही रेमेडी आहे। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की आंघोळीच्या आधी जे आहे तुम्हाला एक छान पद्धतीने अप्लाय करून घ्यायचं आहे। तुमच्या चेहऱ्यावर, हातापायावर, पूर्ण बॉडीवर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ते अप्लाय करून घ्या। नंतर तुम्हाला नॉर्मल पाण्याने आंघोळ करायची आहे। बघा, नॉर्मल म्हणजे अत्यंत कडक पाणी तुम्ही घेऊ नका, जे नॉर्मल टेम्परेचर असतं त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या स्किनवर एक छान लावून घेऊन त्याचं एक लेयर तयार जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला मस्त जे आहे रफ हाताने, अगदी हलक्या हाताने तुम्हाला आंघोळ करून घ्यायची आहे। बघा, दुधाने, दह्याने जे आपल्या स्किनला असतं ते मॉइश्चरायझर मिळतं व आपली स्किन जी आहे ती फाटत नाही किंवा कोणत्याही पद्धतीची क्रॅच तिच्यावर येत नाही। जर आपल्याला खूप जास्त प्रमाणात पोट खाजवत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते लावून थोड्या वेळ तुम्ही ते तसंच ठेवून चांगल्या पद्धतीने ते आतपर्यंत जाईल व कोणतीही हानी तुम्हाला यामुळे होत नाही, कारण ही नैसर्गिकरित्या रेमेडी आहे, कोणतेही केमिकल त्यामध्ये नाही आहे। तर चांगल्या पद्धतीने मसाज करून तुम्हाला आंघोळ करून घ्यायची आहे। आंघोळीमध्ये जे आहे तुम्हाला साबण कमी यूज करायचा आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये, कारण बघा, जर आपण जास्त साबण यूज केलं तर नक्कीच आपली स्किन जी आहे ती रफ होते आणि
ड्राय होऊन ती खाजवायला आपल्याला लागतं। त्यामुळे तुम्हाला साबण कमी प्रमाणात यूज करायचा आहे। ज्या कोणी प्रेग्नेंट महिला आहेत त्यांनी कमी साबण यूज करायचा आहे। त्याच पद्धतीने अंघोळ झाल्यानंतर जेव्हा तुमचं शरीर अगदी ओलं ओलं असेल, तुमची त्वचा चांगल्या पद्धतीने कोरडी झालेली नसेल, तेव्हाच तुम्हाला तेल घ्यायचं आहे। आता तेल कोणतं घ्यायचं आहे तर तुम्ही नारळाचं तेल, बदामाचं तेल किंवा तुम्ही जे आहे कोणतं तेल घेऊ शकता, एरंडी तेल तुम्ही घेऊ शकता। खूप उपयुक्त आहेत हे तेल। तुम्ही छान पद्धतीने 2-3 जास्त काही लागत नाही, तुम्ही 4-5 थेंब घ्या, चांगलं त्याला मिक्स करा आणि तुमच्या चेहऱ्याला, तुमच्या स्किनला खूप चांगल्या पद्धतीने हलक्या हलक्या हाताने मालिश करून तुम्हाला तसंच ठेवून नंतर कपडे घालायचे आहे। बघा, याने खूप चांगल्या पद्धतीचे फायदे होतात आणि तुमच्या जर चेहरा स्किन उजळायला सुद्धा त्याच पद्धतीने हेल्दी मानण्यात येते। ह्या ज्या टिप्स आहेत जर तुम्ही सारख्या रोज रोज फॉलो केल्या तर तुमच्या स्किनला क्रॅच कमी पडतात, जे खाजवायचं प्रमाण आहे ते अत्यंत कमी होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो। जर तुम्हाला ह्या टिप्स माझ्या आवडल्या असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, एक कमेंट नक्की करून सांगा तुम्हाला नारळ पाण्याबद्दल ऐकायचं असेल किंवा जे आहे कोणते कामं करायला पाहिजे, नॉर्मल डिलिव्हरी कशी व्हावी, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या चॅनलमध्ये नक्की घेऊ। त्याच्यामुळे तुम्हाला कमेंट करून मला सांगायचं आहे की तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा आहे। तर परत भेटूया अशा छोटेसे व्हिडिओ।